त्या माध्यमाने दुसरी गोष्ट अशी आहे की उद्याची आपली मुलं आहेत, यांना आपण संस्कार देण्याच्या माध्यमाने, संस्काराच्या माध्यमाने, वातावरणाच्या माध्यमाने त्यांच्या उद्या जीवनाचा हेतू साध्य करता. या ठिकाणी आपल्याला 4 धामातून उद्या आपली मुलं पाठवायची म्हणजे त्यांना महाराज बनवायचे असला पाठ नाही. पण माझा हे असं समजून आपल्या भागातली जी मुलं जातील ती 4 धामाला जर जाऊन आली, आज तामिळनाडू आहे, 2 राज्य ओलांडून जायच्यात, ते 2 राज्य ओलांडून जाताना त्याला ताप होईल तरी बी ज्ञान आहे, आनंद होईल तरी बी ज्ञान आहे, त्या ठिकाणी जाऊन धार्मिक वृत्तीने दर्शन घेईल तरी बी ज्ञान आहे. वाटेतून जाताना हवामान, वातावरण, राहणीमान, त्यांचं कर्तृत्व या सगळ्याचं ज्ञान त्याला प्राप्त होईल. असा हा 4ही जागाला जर जाऊन आला तर तो त्याच्या जीवनाचा हेतू पार पाडण्याकरता म्हणजे जगण्याकरता समर्थ झाल्याशिवाय 100% राहणार नाही. हे उद्दिष्ट आपल्याला त्याच्यात साध्य होईल. हे उद्दिष्ट मेन जे आहे ते आपल्याला साध्य होईल. हा दृष्टिकोन